व्यक्तीचा फोन आला होता की बनकोड्या समतानगरच्या आतमध्ये एक फॅक्टरी सुरू आहे आंबा रस बनवण्याची. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण जाऊन तिथं पाणी करू. तर पाणी केले आम्ही, तर आम्हाला असे दिसले की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर उंदीर पण बसलेले होते. असे सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातो आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात हे सगळे ह्यांच्या अंगावर कपडे पण नव्हते आणि आता कपडे आता यांनी घातले. तर बाकीच्या गोष्टी अशा सांगायच्या की जेव्हा त्या आम्हाला सांगितलं मग तो बघितलं, येऊन बघितल्याच्या नंतर जी परिस्थिती मी फेसबुक लाईव्ह पण केलं आहे, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात की हा मुलगा मुस्लिम आहे, त्याचा आधार कार्डचा फोटो आम्ही घेतला आहे आणि त्यानं श्रीजीच्या नावानं पॅकेट ब्रँडिंग केले आणि पूर्ण मार्केटमध्ये विकतो आहे. कोपरखैरण्यामध्ये दिवसाला तो जवळजवळ 3 ड्रम बनवतोय, म्हणजे जवळजवळ 600 लिटर. एका लिटरमध्ये 4 लोक किंवा 3 लिटर लोक पितात. हे बघा, हे ते पॅकिंग आहे आणि हिंदू पॅकिंग असल्यामुळं श्रीजीच्या नावानं आणि हा जो लोगो आहे, हा लोगो मुलं लोक सहज घेणार. कारण इथं जर मोमीन किंवा इरफान घेतला असेल तर आपण कोण खाणार नाही. म्हणून ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून यांनी ही पॅकिंग घेतली. आता ह्याच्यामध्ये जी साखर वापरली जाते त्याला मी आता इथे पकडला होता, तो इथं आला होता. आता ह्या पॅकिंगवाल्याला आम्ही विचारलं की हा राहतो कुठं, याचा नंबर द्यायला तो तयार नाही. आणि हा जो आंबा आणला आहे हा एपीसी मार्केटून आंबा आणला जातो, त्याचा आम्ही पत्ता मागितला, तोही द्यायला तयार नाही. तर ही परिस्थिती आहे आंब्याची. आमची मागणी आहे की याला पूर्ण बॅन करावा, याच्यावर कारवाई करावी. आम्ही वॉर्ड ऑफिसरने फोन केला, वॉर्ड ऑफिसरने अजून तरी माणूस पाठवला नाही. मी लायसन्स डिपार्टमेंटला पण परवानगीला पण फोन केला. त्यांनी सरळ सांगितलं की ते आमचं काम नाही, ते सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन बघेल ठाणा आणि आरोग्य विभाग कोपरखैरण्याचे त्यांनाही सांगितलं राजू सिंगना, तेच बोलले की आमचं काम नाही, तुम्ही परवानगी बघायला फोन करा.